पूछ ही लिया कि दुनिया में सबसे मुश्किल काम क्या है। बड़ा कठिन सवाल था। मैं मुस्कुराई और कुछ देर सोचकर कहा, दुनिया में सबसे मुश्किल काम है अपनी आंखों के सामने अपने माता पिता को बूढ़ा होते हुए देखना। यह वो समय होता है जब इस कुदरत के लिखे को हम चाहकर भी टाल नहीं पाते। माता पिता का वो खूबसूरत चेहरा जब झुर्रियों से भर जाता है तो दिल भर आता है। हंसकर बोलने वाले जब खामोश रहने लगते हैं तो दिल भर आता है। उंगली पकड़कर चलाने वाले जब खुद चल नहीं पाते तो दिल भर आता है। बच्चों की नजर उतारने वाले जब खुद देखने से मोहताज हो जाते हैं तो दिल भर आता है। अगर ईश्वर मुझे कुछ मांगने के लिए कहे तो मैं बस यह मांगूंगी, किसी भी माता पिता को बूढ़ा, बीमार, लाचार न करे। उनकी जब तक जिंदगी उन्हें तब तक सेहतमंद रखे। ईश्वर मेरी आरज़ू पूरी करेगा ही। चलिए तो इसी आनंद के साथ और जोरदार तालियों के साथ आनंद लेते हैं ऋषि कपूर के गानों का। या ठिकाणी हे गाणं झाल्यानंतर विद्यार्थ्यांचं शेवटचं गाणं एक होणार आहे। सगळ्यांचे एकदम धगधग धगधग होणार आहे। जसा जोगवा झाला तसंच एक शेवटचं गाणं ह्याच्यानंतर होणार आहे आणि एक 2-3 परफॉर्मन्स तुमच्या एन्जॉयसाठी आणि या शिक्षकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी 3 परफॉर्मन्स नंतर फक्त शिक्षकांसाठी होणार आहेत आणि त्याच्यानंतर हा कार्यक्रम संपेल। पण पॅरेंट्सनी कुणीही गडबड करू नका। हॉस्टेलचे पॅरेंट्स आहेत, त्यांनी गडबड करायची नाही, जागेवर बसायचं आहे। नंतर आम्ही तुम्हाला विद्यार्थी देणार आहोत, मी सूचना देणार आहे। त्याच्यानंतर मी कार्यक्रम संपल्यानंतर वर्गवाईज विद्यार्थी मी स्टेजवरून देणार आहे। कुणीही अजिबात गडबड गोंधळ करायचं नाही। काल भरपूर गोंधळ पालकांनी केला होता। वर्गवाईज जे विद्यार्थी आम्ही सांगतोय तेच विद्यार्थी या ठिकाणी पालक त्या ठिकाणी आले पाहिजेत। बाकीचे जागेवरच बसा आणि वर्गवाईज पॅरेंट्स त्या ठिकाणी येतील, ही माझी मनापासून तुम्हाला सगळ्यांना सूचना आहे। थोडासा बक्षीस समारंभ नंतर होईल। डान्सच्या या स्पर्धेचं मी बक्षीस आपणासमोर जाहीर करतोय की या 2 दिवस झालेल्या स्पर्धेचं बक्षीस जाहीर करतोय। प्रथम बक्षीस 2024-25 वार्षिक स्नेह संमेलन 25,000, द्वितीय बक्षीस 15,000 आणि तृतीय 10,000 हे सिनियरमध्ये आपल्याला बक्षीस देण्यात येणार आहे। त्यानंतर ज्युनियरमध्ये 10,000, 7,000 आणि 5,000 आणि चषक। ज्युनियरच्या बाकीच्या 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी ट्रॉफ्या पहिल्या 6 नंबरसाठी आहेत आणि यातून बेस्ट डान्सर पण काढले जातील। इथं परीक्षक आलेले आहेत, परीक्षकांचा निर्णय नंतर होईल आणि त्याच्यानंतर डान्स जाहीर होतील। कुणीही अजिबात जाण्याची गडबड करायची नाही, मनापासून विनंती। हा परफॉर्मन्स झाल्यानंतर शेवटचा जो परफॉर्मन्स त्याचा आनंद घ्या आणि शिक्षकांच्या डान्सचा पण परफॉर्मन्सचा आनंद घ्या। ओके। मेरे असूल, मेरे आदर्श मुझे इसकी इजाजत नहीं देते हैं। उफ, तुम्हारे उसूल, तुम्हारे आदर्श, किस काम के हैं तुम्हारे उसूल? आज मेरे पास बिल्डिंगें हैं, प्रॉपर्टी है, बैंक बैलेंस है, बंगला है, गाड़ी है, क्या आता है तुम्हारे पास? मेरे पास मां है। किसी से प्यार किया? कभी किसी को दिल दिया? मैंने भी दिया। ला 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 La 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 मेरी उम्र के नौजवानों, दिल न लगाना ओ दीवानों। ये मेरी उम्र के नौजवानों, दिल न लगाना ओ दीवानों। मैंने प्यार करके चैन खोया, नींद खोई, चलता नहीं है दिल दे के यारों
पे जोर कोई, इस रोग का नहीं है इलाज दुनिया में और कोई। तो गाओ हो शांति 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 ओम शांति ओम शांति शांति ओम। जवान जाने मन हसीन दिलरुबा, मिले तो दिल जवां निसार हो गया। जवान जाने मन हसीन दिलरुबा, मिले तो दिल जवां निसार हो गया। शिकार खुद यहाँ शिकार हो गया। ये क्या सितम हुआ, ये क्या जुल्म हुआ, ये क्या गजब हुआ, ये कैसे कब हुआ। न जानू मैं न जाने वो। जवान जान में हसीन दिलरुबा, मिले तो दिल जवां निसार हो गया। यार बिना चैन कहाँ रे, यार बिना चैन कहाँ रे। सोना नहीं चांदी नहीं यार तो मिला, अरे प्यार कर ले। यार बिना चैन कहाँ रे, प्यार बिना चैन कहाँ रे। सोना नहीं चांदी नहीं यार तो मिला, अरे प्यार कर ले। शेकडो वर्षापूर्वीपासूनच आदिवासींचं वास्तव्य हे जंगलातच राहून गेलं आहे. आदिवासी हा निसर्गपूजक. त्या काळात जंगलातील साधन सामग्रीच्या माध्यमातून त्यांनी विविध वाद्य बनवली, जशी झाडाच्या पानातून आवाज निर्माण करणं, लाकडापासून चक्री तयार करणं, अशी आवाज निर्माण करणारी वाद्य ते बनवतात. या वाद्यांचा वापर शेतातील अथवा गावातील कामं करण्यासाठी होत असे. शेतीत अथवा गावातील सुख शांतती चांगलं पीक येणे यासाठी आदिवासी स्त्री पुरुष हातात हात घालून गोफ धरून एका तालात आणि सुरात नाचतात आणि जीवनाचा मनसोक्त आनंद घेतात. असा जीवनाचा मनसोक्त आनंद तुम्हाला देण्यासाठी सादर होतंय आदिवासी नृत्य. అమ్మ గండి పేట గండి మైసమ్మ తల్లి మా ఊరు మా వాడ సల్లంగుండాలని నీకు తోడు బోనం తీసుకొని మా పిల్ల చెల్లెల్ని వెంట తీసుకొని నీకు వెంట చూడాలని వచ్చాము. మమ్మల్ని సల్లంగా చూడు మైసమ్మ తల్లి. చేతబట్టి దుష్టుల తలలో మలగట్టి, కత్తులు బల్లెము చేతబట్టి దుష్టుల తలలో మలగట్టి. నువ్వు పెద్ద పుల్లి నువ్వు పెద్ద పుల్లి నువ్వు పెద్ద పుల్లి నెక్కినావమ్మో గండి పెట్ట గండి మైసమ్మ. నువ్వు పెద్ద పుల్లి నెక్కినావమ్మో గండి పెట్ట గండి మైసమ్మ. కత్తులు బల్లెము చేతబట్టి దుష్టుల తలలో మలగట్టి, కత్తులు బల్లెము చేతబట్టి దుష్టుల తలలో మలగట్టి. నువ్వు పెద్ద పుల్లి నువ్వు పెద్ద పుల్లి నువ్వు పెద్ద పుల్లి నెక్కినావమ్మో గండి పెట్ట గండి మైసమ్మ. నువ్వు పెద్ద పుల్లి నెక్కినావమ్మో గండి పెట్ట గండి మైసమ్మ. త్రిశూలమెకు పెట్టినవమ్మ దున్నపోతు సుట్టు పెట్టినవమ్మ. త్రిశూలమెకు పెట్టినవమ్మ దున్నపోతు సుట్టు పెట్టినవమ్మ. కొడెనగుల పట్టినవమ్మ ఇరగ
రూపం నీవు రుద్ర రూపం ఎత్తినావమ్మో గండిపేట గండి మైసమ్మ నీవు రుద్ర రూపం ఎత్తినావమ్మో గండిపేట గండి మైసమ్మ చుట్టు చుక్కల వట్టినవమ్మ కళ్ళకు గజ్జలు కట్టినవమ్మ చుట్టు చుక్కల వట్టినవమ్మ కళ్ళకు గజ్జలు కట్టినవమ్మ సూర్యచంద్రుల వట్టినవమ్మ చుక్కబొట్టు నువ్వు పెట్టినవమ్మ సూర్యచంద్రుల వట్టినవమ్మ చుక్కబొట్టు నువ్వు పెట్టినవమ్మ నీవు పుట్టలోన పుట్టినవమ్మో గండిపేట గండి మైసమ్మ నీవు పుట్టలోన పుట్టినవమ్మో గండిపేట గండి మైసమ్మ చేతిలో చక్రము పట్టినవమ్మ భూమండలము చుట్టినవమ్మ చేతిలో చక్రము పట్టినవమ్మ ఊరూరా నిలిచినవమ్మ భక్తుల భారము ఎత్తినవమ్మ ఊరూరా నిలిచినవమ్మ భక్తుల భారం ఎత్తినవమ్మ నీవు చిత్రగన్ను విప్పినావమ్మో గండిపేట గండి మైసమ్మ నీవు చిత్రగన్ను విప్పినావమ్మో గండిపేట గండి మైసమ్మ పసుపు కుంకుమ ఇచ్చేదమమ్మ మా ఊరు సల్లంగా చూడుమాయమ్మ పసుపు కుంకుమ ఇచ్చేదమమ్మ మా ఊరు సల్లంగా చూడుమాయమ్మ మహా కష్టాలని దించరావమ్మో గండిపేట గండి మైసమ్మ కష్టాలని దించరావమ్మో గండిపేట గండి మైసమ్మ వాడి పంట సక్కగుండాలి తల్లి నీ పేరు ఇంటింట నిలవాలి తల్లి వాడి పంట సక్కగుండాలి తల్లి నీ పేరు ఇంటింట నిలవాలి తల్లి మొక్కులని ఎన్నుకోవమ్మో గండిపేట గండి మైసమ్మ మొక్కులని ఎన్నుకోవమ్మో గండిపేట గండి మైసమ్మ కత్తులు పల్లెము చేతబట్టి దుష్టుల తలలో మలగటి కత్తులు పల్లెము చేతబట్టి దుష్టుల తలలో మలగటి నువ్వు పెద్ద పులి నెక్కినావమ్మో గండిపేట గండి మైసమ్మ పెద్ద పులి నెక్కినావమ్మో గండిపేట గండి మైసమ్మ కత్తులు పల్లెము చేతబట్టి దుష్టుల తలలో మలగటి కత్తులు పల్లెము చేతబట్టి దుష్టుల తలలో మలగటి నువ్వు పెద్ద పులి నెక్కినావమ్మో గండిపేట గండి మైసమ్మ 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 పెద్ద పులి నెక్కినావమ్మో గండిపేట గండి या ठिकाणी संस्थेचे संस्थापक आदरणीय विनायक पाटील सर थोडंसं 2 मिनिटं बोलणार आहे नंतर बाकीचा कार्यक्रम सुरू होईल. देशातली पहिली स्कूल अशी आहे की 1800 ते 1800 मुलं या स्टेजवर परफॉर्मन्स करतात. त्या मुलांच्यासाठी कारण आमच्या दोघांचंही स्वप्न आहे की स्टेजवर एकही मुलगा न येता कामा राहता नाही कारण प्रत्येक मुलाला इथं आपण स्टेज देतोय आणि त्याच्या अंगातले सगळे सुप्त गुण काढण्याचा प्रयत्न करतोय. अकॅडमिक तर आपण टॉप आहेच 100% रिझल्ट सगळ्या गोष्टीमध्ये करतोय पण मुलांच्या मधले सुप्त गुण बाहेर काढावे आणि त्यांना वेगळं आपण स्टेज द्यावं. गेली 60 दिवस जिद्दीनं स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेनं आशीर्वादानं 60 दिवस आम्ही रात्रंदिवस हे स्टेज करतोय आणि खरं तर पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे सांगली आणि कोल्हापूर नंतर म्हणजे सांगलीपेक्षाही
उच्च दर्जाचं हे नाट्यगृह आम्ही इथं आयोजित केलं आहे. सुट्टीमध्ये मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी बालनाट्य स्पर्धा, ॲक्टिंग कोर्सेस असे विविध उपक्रम आम्ही राबवतोय. आपल्या कृष्णा परिवारासाठी चांगली चांगली वर्षभरामध्ये सदस्य नोंदणी करून चांगली चांगली नाटकं चांगल्या लोकांना इथं आपण आणतोय. कालच मला निरोप आला की इथं आपल्या या कलामंचला व्हिजिट देण्यासाठी नाना पाटेकर साहेब येणार आहेत. जोरदार टाळ्या वाजवा. मला आता प्रदीप वैद्य साहेब सकाळी आले होते. द बॉक्स पुण्यातलं एक नामांकित नाट्य संकुल आहे त्यांचं आणि अतिशय कलावंत त्या नाट्य क्षेत्रामध्ये तिथं असतात. खरं तर ह्या विद्यार्थ्यांनी मी केलेल्या या स्टेजला खरोखर एक मोलाची साथ दिली. असा कुठलाही परफॉर्मन्स असा वाटला नाही की आपण तिकीट काढून एखादा बघतो. विविध टी व्हीमध्ये आपण बघतो की एक इव्हेंट्स मॅनेजमेंट आपण बघत असतो, वेगवेगळे शोज. त्याच्यापेक्षाही चढता असा हा कार्यक्रम लहान मुलांपासून आपण बघितला. आणि बऱ्याच पालकांनी मला पत्र दिलेत, बक्षिसं दिलीच, पण आपला सगळ्यात महत्त्वाचा आपल्या सगळ्या हॉस्टेलचे मुलं तर अप्रतिम. सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी पाहिजे, शिक्षकांच्या पाठीशी पाहिजे. कारण आपण समोर बघतो पण त्याच्या शेकडो हात पाठीमागं झटतायत काम करायला. सगळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, हॉस्टेलचे सर्व शिक्षक, सर्वच म्हणजे झाडू मारणाऱ्या आंटींपासून पाठीमागं स्वयंपाक करणाऱ्या आमच्या ज्या दाई आहेत, आंटी आहेत, यांच्या सगळ्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. खरं तर हा स्वामी समर्थ महाराजांचा हा रथ आहे. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, हे माझं नाही आहे, सगळं स्वामींचं आहे. स्वामी समर्थ महाराजांचा हा शिक्षणरूपी संस्काराचा रथ आहे आणि त्या रथामध्ये स्वामी बसलेत आणि तुमची मुलं नाहीत, ते स्वामींच्या गळ्यातल्या हाराची फुलं आहेत ती, लक्षात ठेवा. आणि जे आमची शिक्षक आहेत, शिक्षक वृंद आहेत, ते त्या रथाचे पुजारी आहेत आणि ज्या रथाची दोरी आपल्या पालकांच्या हातात आहे, तुम्ही ते व्यवस्थित पद्धतीनं ते ओढाल आणि आमचा शिक्षणरूपी रथ तुमच्या आशीर्वादानं भारताच्या बाहेरसुद्धा जावा, ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो. आपला सगळ्यांचा आशीर्वाद या मुलांच्या पाठीशी, आमच्या शिक्षकांच्या पाठीशी आपण द्यावा आणि असंच भरभरून प्रेम आमच्या या संकुलावर करावं. खरं तर आपण सगळे एका फॅमिलीमधले लोक आहोत आणि ही सुरुवात होती बसायला बऱ्याच लोकांचं, म्हणजे काल 2000पेक्षा जास्त प्रेक्षक इथं बसलेत, आज त्याच्यापेक्षाही जास्त आहेत. आणि कुणाची जर गैरसोय झाली असेल तर मी खरोखर सगळ्यांची माफी मागतो. कारण सुरुवातीला ठरलं होतं की आपण पासेस द्यायचे, पण नको म्हटलं, एकदा आपण उद्घाटन करतोय तर आपण बघूया, ट्रायल तर घेऊया, किती प्रेक्षक बसू शकतात. तर कुणाची गैरसोय झाली तर पुन्हा एकदा मी माझ्या सगळ्या शिक्षकांच्या वतीनं, माझ्या संकुलाच्या वतीनं सगळ्यांची जर गैरसोय झाली असेल तर माफी मागतो आणि तुमचा आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या पाठीशी राहावा ही मी विनंती करतो. आमचे दवण्यांना 2 मिनटं येत आहेत, त्यांनी वरती यावं. या ठिकाणी आता 1-2 डान्स परफॉर्मन्स झाल्यानंतर विद्यार्थिनींचा डान्स शेवटचा होईल आणि त्याच्यानंतर पहिला मी सगळ्यांना सूचना देणार आहे. त्याच्यानंतर जे पंच आहेत त्या पंचांचा अंतिम निर्णय या ठिकाणी डान्सचा होईल आणि त्याच्यानंतर तोपर्यंत या ठिकाणी आज या ठिकाणी आदरणीय माझे मित्र विनायक पाटील सर, त्यांनी जे आज या ठिकाणी व मनीषा मॅडम, त्यांनी गेले 2 महिने झालं हे नाट्यगृह उभा करण्यासाठी परिश्रम घेतलं. त्या परिश्रमामध्ये आम्हाला ते ज्यावेळा बोलवल त्यावेळा मी, दत्तादादा, बाबूदादा आणि मिस्त्री आणि त्यांच्याबरोबर आजऱ्याला जायचं. पण ते परिश्रम घेतलेलं मी बघितल्यानंतर मला असं वाटलं की सर काल भाऊक झाले आणि भाऊक झाले असं वाटलं की आपण सरांचं काहीतरी यातं एक फुल पाकळी फुलाची दिली पाहिजे. आणि खरं वास्तविक हे दादा हे साखराळमध्ये आहे, त्यामुळं साखराळचं हे जे मिलिटरी स्कूल
देशामध्ये उद्या 26 जानेवारीला नाव मिलिटरी जो बँड आहे तो देशाला जाणार आहे 26 जानेवारीला. तो एक अभिमान आहे. म्हणून मी या ठिकाणी ह्या दोघांचा, मनीषाताईंचा व माझे मित्र विनायक पाटील सर यांचा या ठिकाणी सत्कार घेत आहे. तरी दादा, बाबूदादा, मिस्त्रीवर या, वहिनी यावर, वहिनी ती आणली. आदरणीय मंजू वहिनी, स्मिताताई, दादा आणि बाबूदादा, मिस्त्री वहिनी दवणे अण्णांनी आपल्याला निमंत्रित केलेलं आहे. तुम्ही स्टेजवर यावं अशी मी विनंती दवणे अण्णांच्या हस्ते तर्फे करते. मिस्त्री वहिनीने बोलवा. गेली 3 दिवस झालं आपण हा कार्यक्रम सर्वजण अटेंड करतोय. खूप मान्यवर वक्त्यांची भाषणं आपण ऐकलेली आहेत. अगदी कमीत कमी शब्दात सरांचं व मनीषाचं वर्णन करायचं झालं तर मला एक संस्कृत सुभाषित या ठिकाणी आपणाला सांगावं असं वाटतं. अन्नदानम परमदानम विद्यादानम अतः परम अन्नेन क्षणिका तृप्ती यावत जीवमच विद्या, असं एक संस्कृत सुभाषित आहे. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ मानतो आपण, पण त्या ज्ञानानं क्षणाची पूर्ती होते, क्षणभर तुमच्या भूक भागते. पण विद्यादान हे असं दान आहे की ज्यानं तुमच्या आयुष्यभर मनाची तृप्ती होते. अशा ज्ञानदानाचं पवित्र कार्य करणाऱ्या या आमचे मित्र विनायक पाटील सर व या संस्थेच्या सचिव मनीषाताई या सर्वांना आमचे हे जे सर्व त्यांचेच मित्र सर्कल आहे त्यांच्या वतीनं हा सत्कार त्यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो.
आज हे जे काही स्थान असेल ते पहिला स्वामी समर्थ चरणी आम्ही दोघंही अर्पण करतोय. तुमच्या आशीर्वादाशिवाय पहिला पॅरेंट्सने एवढा आमच्या पाठीशी विश्वास ठेवला. आमचं दैवत आहे पॅरेंट्स म्हणजे, आणि विद्यार्थी म्हणजे आमचा श्वास आहे आणि आमचं आयुष्य आहे. तुमच्या जीवावर आम्ही हे सगळं या ठिकाणी ही सगळी टीम अहोरात्र राबत असते. सगळेच शिक्षक हे हाडामासाचे सगळे शिक्षक तळागाळातले आहेत आणि या सगळ्या शिक्षकांना माझा पहिल्यांदा मानाचा मुजरा आहे. जे डान्स टीचर असतील, धनु सर आहेत, बाकी सगळे कल्चरल टीम. मी या ठिकाणी 1-2 मिनटानंतर सगळ्या टीमला, कारण पडद्या पाठीमागचे जे कलाकार आहेत, शिक्षक आहेत म्हणून आम्ही आहे आणि तुमची दाद आहे, तुमचे साथ आहे, आशीर्वाद आहेत म्हणून ह्या सत्कार्याला कुठंतरी महाराजांनी आमच्याकडं विश्वासाने हे काम दिलेलं आहे. असंच सगळ्यांचं प्रेम भरभरून आपल्या सर्वांचं, आपल्या विद्यार्थ्यांचं, पालकांचं, सगळे माझे स्नेही, माझे आईवडील सगळेच यांचं पुन्हा एकदा मी मनापासून हार्दिक आभार मानते. आणि इथून पुढचा कार्यक्रम हा बऱ्यापैकी संपलेला आहे. एक डान्स आपण मुलींचा ठेवलेला आहे आणि 2 शिक्षकांचा आपला डान्स आहे, कारण त्यांनाही एन्जॉय देणं हे आपलं काम आहे. तर प्रत्येकानं त्याचा आनंद घ्या आणि मनापासून आपल्या सगळ्यांचं आम्ही दोघंही ऋणी आहोत. आणि या जो आजचा कार्यक्रम झाला, या कार्यक्रमाचं सगळं श्रेय माझे सगळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालक आणि तुम्ही सगळे प्रेक्षक वर्ग तुमच्या चरणी अर्पण करतोय. आणि पुढील कार्यक्रमास आपण आम्हाला या ठिकाणी परवानगी द्यावी असंच मी विनंती करते. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार मित्रांनो. छडी लागे छमछम विद्या येई घमघम हे वाक्य ऐकताच आपल्या डोळ्यासमोर कोण येतं बरं? आपले हे शिक्षक. या शिक्षकाच्या आनंदासाठी आमचे बिग सर व बिग टीचर खूप झडत असतात. हे शिक्षक वर्षभर विद्यार्थ्यांसाठी खूप काही करतात, पण आज त्यांच्या एन्जॉयची वेळ होते. तर सादर होत आहे जेन्ट्स टीचरांचं सॉन्ग. तर टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आमच्या जेन्ट्स टीचरांना. நாடின் நன்மகனே பொன்மகனே முத்தாயவனே இன்னும் சூரியனும் சந்திரனும் முன்னாயவனே காலம் காத்து வச்ச ரக்ஷகனே சிம்ஹாரகனே எங்கள் கண்ணனாய் வந்தவனே பயமே மாறிப்போ நீ அண்ணன் வந்தால் தும்பிட்டு நெல்ல இருட்டில் சிட்டி வாழும் ராஜாவுக்கு எல்லாரும் சொல்ல இவனை தொழுவானா என்னும் ஜனத்திறக்க காலம் எடுத்து வச்சால் சொர்க்கம் போலும் மண்டல் धुआंधार निकलती है जो बोली जैसे जैसे बंदूक की गोली मेरे तेवर में है तहजीब की रंगीन रंगोली जैसे जैसे हो ईद में होली मेरे होठों से धुआंधार निकलती है जो बोली जैसे जैसे बंदूक की गोली मेरे तेवर में है तहजीब की रंगीन रंगोली जैसे जैसे हो ईद में होली मेरे जीवन की दशा थोड़ा रस्तों का नशा थोड़ी मंजिल की प्यास है बाकी सब फर्स्ट क्लास है बाकी सब फर्स्ट क्लास है बाकी सब फर्स्ट क्लास है कसम से बाकी सब फर्स्ट क्लास है दिन नाचा जो ट्विटर पे ट्रेंड हो गया नासिक के ढोल पे धन 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 नाचा तो सबका
वाला डांस, यह मेरा वाला डांस, तो नाचो। यह मेरा वाला डांस, तो नाचो। मेरा वाला डांस। पहिला पाऊस म्हणजे जणू काही नवीन आयुष्याला सुरुवात झाली आहे असं वाटू लागतं. प्रत्येक पावसाचा थेंब जेव्हा पत्र्यावरती पडतो ना, तेव्हा तो आवाज ऐकावासा वाटतो. का कोणास ठाऊक, पण जेव्हाही केव्हा पाऊस पडतो ना, तेव्हा तो आपल्याला त्याच्या प्रेमात पाडतो. आता असाच पाऊस आपणांसमोर सादर करण्यासाठी येत आहेत RBPच्या लेडीज टीचर. तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सर्व लेडीज टीचरांसाठी. नारे 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 नन्ना नारे 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 नन्नारे 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 नन्नारे. बरसो रे मेघा मेघा बरसो रे मेघा मेघा बरसो रे मेघा बरसो. बरसो रे मेघा मेघा बरसो रे मेघा मेघा बरसो रे मेघा बरसो. मीठा है कोसा है बारिश का बोसा है, कोसा है कोसा है बारिशों का बोसा है. मीठा है कोसा है बारिश का बोसा है, कोसा है कोसा है बारिशों का बोसा है. जल 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 थल जल थल जल 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 बहता जल. नारे नन्नारे 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 नारे नन्नारे 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 नारे नन्नारे 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 नारे नन्नारे नन्नारे नन्नारे. बरसो रे गुनगुनारे गुनगुनारे गुनगुनाए गाना रे. 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 मायूसियों के चोंगे उतार के फेंक देना सारे. कैंडल शाम का भूख रात का केक काट प्यारे. सीखा न तूने यार हमने मगर सिखाया रे. दमदार नुस्खा यार हमने जो आजमाया रे. आंसुओं का चूरन चबा के हमने टकोर मारा रे. गुनगुनारे गुनगुनारे गुनगुनाए गाना रे. गुनगुनारे गुनगुनारे गुनगुनाए गाना रे. जुल्फों से बांध लिए बादल, सीने पे से उड़ने लगा आंचल. मुझसे नैना मिला के मौसम होने लगे पागल. सबसे होके बेफिक्र नाचूं मैं आज. छम 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 छम. मैं नाचूं आज छम 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 छम. मैं नाचूं आज.
जीवनातील प्रत्येक क्षण हा महत्त्वाचा असतो. कुठल्याही क्षणाचा मूल्य दुसऱ्यापेक्षा जास्त किंवा कमी नसतो. ज्ञानी लोक प्रत्येक क्षणातून आनंद घेतात. थेंबा थेंबातून सागर बनतो आणि क्षणाक्षणातून जीवन बनतं. ज्याला जीवनाचा लाभ करून घ्यायला येतो त्यालाच तर जीवनाचा लाभ होतो. असाच आम्ही तुमच्या या कार्यक्रमाला उपस्थित असण्याचा लाभ करून देणार आहोत. कारण सादर होत आहे शेवटीचं गाणं. तर सज्ज व्हा या गाण्याचा स्वाद घ्यायला. हे मारी मेलडी मारी मेलडी मारी जगत जननी मा तू जोगणी मारी जपिए जपिए तारा जाप एवा अखंड तारा दीवड़ा बड़े मारी वेला अब जोया हे रमती आवे माड़ी रमती आवे मेलडी माड़ी आज रमती आवे. सगळ्यांनी सहकार्य करायचे. टॉर्च लावून शेवटचं गाणं सगळ्यांनी सहकार्य करा. टॉर्च लावून सगळ्यांनी घुमे गोरी चली कहा चोरी चोरी हवा से बंदी डोरी चली कहा चोरी चोरी हवा से है बंदी डोरी. अजून लावलेले नाही गाणं संपेपर्यंत चालू ठेवायचं. विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करा. टॉर्च लावून गाणं संपेपर्यंत.
की, हॅलो गंगा गोदावरी माता की, हॅलो सद्गुरु परम पूज्य मोरे दादान की, श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 शिवाजी, आरबीपी की. या गरबासाठी गुजरातहून आलेले पॅरेंट्स आहेत राजेंद्र सावंत यांनी 1,500 रुपये बक्षीस दिलेला आहे. थँक्यू, आभारी आहे. हॅलो, या ठिकाणी एक 2च मिनिटं तुमच्याशी एक छोटासा सत्कार आहे. खरं तर सगळ्यांचं स्वप्न असतं, माझंही स्वप्न होतं की एखादा मुलगा RD NCC मधून RD परेडसाठी दिल्लीला जावा. पण स्वामी समर्थ महाराजांनी माझी 28 मुलं 21 तारखेला दिल्लीला चाललेत आणि त्यांचा परफॉर्मन्स दिल्ली गव्हर्नमेंटनं त्यांना त्यांची सगळी व्यवस्था म्हणजे हेरिटेज संसद भवनपासून सगळं दाखवण्यासाठी त्यांना 2 दिवस फिरण्यासाठी त्यांना इन्व्हिटेशन दिलेलं आहे. त्याचबरोबर 26 जानेवारीला आमचा परफॉर्मन्स होणार आहे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे मिलिटरीचे आमचे भोरे सर यांचा इथं सत्कार आपण आयोजित करतोय. मनीषा पाटील मॅडमना वरती बोलवतोय. भोरे सरांना आपण सगळ्यांनी त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण या जे दिल्लीला पार्टिसिपेट होणाऱ्या मुलांना मिलिटरी, आर्मी, एअरफोर्स, नेव्हीमध्ये डायरेक्ट एंट्री आहे. त्यांना एवढं मोठं अचिव्हमेंट, पश्चिम महाराष्ट्रातली आपली पहिली स्कूल आहे म्हणजे इतिहासामधली की 28 मुलांनी, आतापर्यंत कुठलीही स्कूल तिथं पार्टिसिपेट करायला गेली नव्हती. मुलांच्यासाठी सकाळी सांगितलं की जी मुलांची इच्छा आहे, जे मुलांच्यासाठी काही करायला लागलं चालेल. 15 लाख रुपये आपण बँडसाठी खर्च केले. अतिशय महागडा बॅक पायपर म्हणून जो आपण आहे राष्ट्रीय स्पर्धे भोपाळच्या शिक्षण मंत्र्यांनी गौरव केला. परत एक वेळ त्यांनी बघितला हा कार्यक्रम आणि आपल्याला तिथं फर्स्ट प्राईज मिळाली आणि आपण ग्रँड फिनाले दिल्लीमध्ये नेहरू स्टेडियमवर त्या दिवशी तो आपला परफॉर्मन्स होणार आहे आणि त्यानंतर आपलं संचलनासाठी मुलं आपली जाणार आहेत. तर त्या मुलांच्यासाठी आणि भोरे सरांसाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचं. माईंच्या हस्ते भोरे सरांचा सत्कार करावा. उषाताई बाणेकर, पांडुरंग बाणेकर यांनी वरती यावं. सगळेच संस्थेचे संचालक ऐश्वर्या वरती यावं अशी विनंती करते. दादा सगळ्यांच्या हस्ते भोरे सरांचं सिनियर सगळेच वरती यावं अशी मी विनंती करते. संपूर्ण इन्स्ट्रुमेंटवर त्यांचं अधिराज्य आहे. सेक्सफोन तर एवढे छान वाजवतात. पहिल्या दिवशी कार्यक्रम त्यांचा झाला. आपल्या सगळ्यांच्या वतीनं भोरे सरांचा आपण सत्कार करतो या ठिकाणी आणि सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या या 28 मुलांच्या पाठीशी राहावा ही मी सगळ्यांना विनंती करतोय. माईंच्या हस्ते उषाताई बाणेकर, वैजयंता पाटील, पांडुरंग बाणेकर, ऐश्वर्या जगताप, नुकतीच तिनं लेफ्टनंट ही पदवी घेतलेली आहे आणि ती कार्यरत आहे. तिच्या हस्ते आपण भोरे सरांचा सत्कार घेतोयच. आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री RR पाटील आबा ज्यांनी घडवले त्या माई, शांतिनिकेतनच्या प्राचार्य, सगळ्यांच्या आई आणि माई यांच्या हस्ते आणि ऐश्वर्यांच्या हस्ते आपण दादा या ना वरती. मंगेश मिस्त्री साहेब या वरती. खरं तर कार्यक्रम एवढ्या उशिरा आपण बसतोय, सगळेजण बघताय, कार्यक्रम संपू नये असं सगळ्यांना वाटतंय. मला मगाचपासून बरेच जण जातो म्हणले पण कोणी गेलेलं नाहीये, परत बसलेत. तर या आपल्या बँड पथकाचे मास्टर भोरे सर यांचा सत्कार होत आहे. सगळ्यांनी टाळ्या उंच हाताने करायचा आहे. योगेश कुंडले या ठिकाणी उपस्थित आहेत. राजपथवर सर आपले 28 विद्यार्थी घेऊन जाणार आहे. फार मोठं स्वप्न हे आपलं साकार होणार आहे की राष्ट्रपतींच्या समोर आपला मिलिटरी बँड त्या ठिकाणी सादर होणार आहे.
या आपल्या सगळ्यांची पूर्वपुण्याई आम्हाला लागलेली आहे, त्याबद्दल तुमच्या सर्वांचं धन्यवाद. भोरे सर, तुमचं फार मनापासून आभार. जे मुलं दिल्लीमध्ये जाणार त्यांच्याही पालकांचं खरोखर अभिनंदन आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा आईवडिलांसाठी जरा थोड्या टाळ्या होईल. मिलिटरी बँडचे विद्यार्थी काही 12वीला आहेत, काही 10वीला आहेत, तरी सुद्धा तो खडतर प्रवास करत करत जे तानाजी गाणं बघितलं ते मिलिटरी बँडचे सगळे विद्यार्थी होते. एकदा जोरात टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी. बँडचं प्रॅक्टिस 10वी 12वी कल्चरल सगळ्यांचा ताळमेळ त्यांनी अतिशय छान लावलेला आहे. फिजिकल असतं सकाळी. या सगळ्यांच्या पाठीमागचे परिश्रम करणारे हॉस्टेलचे विद्यार्थी आणि आदरणीय भोरे सर यांना आमचा मनापासून सलाम आहे. धनु सर यांनाही आमचा सलाम आहे. इथून पुढं आपण जजेसची 2 मिनटं फक्त चर्चा करून बक्षीसं जाहीर करतोय. तत्पूर्वी या ठिकाणी जी अहोरात्र 3 दिवस ही टीम लढते इथं, विश्वराज पाटील असो, गोईंगडे सर असू देत, ढवळे साहेब असू देत, म्हणजे स्क्रीन, लाईट, कॅमेरा, भारतीताई कोंडले आहेत का, हे सगळे जे आहेत त्यांचा सत्कार घेणं खरोखर गरजेचं आहे. या सगळ्यांनी या सत्कारासाठी इकडे यावं अशी मी विनंती करते. आदरणीय गोईंगडे सर, तुमची टीम, ढवळे सर आणि टीम तुमची सगळे, रंगादादा तुमची टीम सगळी वरती यायची आहेत. विश्वराज पाटील, संग्राम, कृष्णा सगळ्यांनी या ठिकाणी यायचंय की खरं तर गेली 5 दिवस हे लाईट हे इफेक्ट, सत्कार मागं ठेवले ते कारण ते मध्ये येऊ शकत नव्हते. फोटोग्राफी हे सगळ्यांचं नियोजन राहून इथं जयसिंगपूर, कोल्हापूर, परगावचे सगळे आमची फॅमिली या ठिकाणी परिश्रम घेते. गोईंगडे सर पालक आहेत, ढवळे साहेब, रंगादादा आणि जी PPT तुम्ही गेली 3 दिवस बघताय तो आपला सगळ्यांचा लाडका विश्वराज विनायक पाटील. हे सगळी PPT त्यांनी त्याच्या कल्पनेने तयार केलेलं आहे. विश्वराज विनायक पाटील त्यांनी स्टेजवर यायचं आहे. आर्किटेक्ट 2nd इयर पुण्यामध्ये तो शिकतो आणि त्याचं हे शाळेसाठी हे योगदान. गोईंगडे सर, तुमची टीम, रंगादादा, चव्हाण सर विश्वराज पाटील, वरती या ना, का थांबलाय तिथं? चव्हाण सर वरती या. चव्हाण सर, करे मॅडम, खोत मॅडम, कल्चरल टीम जी आहे ती सगळीच वरती आली तर चालेल. सुमित सर, धनु सर, घोरपडे मॅडम, काजल मॅडम, अशा चला पटकन. रंगादादा कुठं आहेत? या. यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे शो केलेले आहेत, अनेक TV इव्हेंट्स केलेले आहेत आणि त्यांनी 1-2 शब्द या कसं वाटलं तुम्हाला? 4-5 दिवस तुम्ही कसं वाटलं तुम्हाला? मुलांचे शो कसे वाटले? 1 मिनिट दादा. पार्श देशमुख, पडद्यापाठीमागचे कलाकार आहेत सगळे. 2 शब्द बोला, कसं वाटलं? घरात बोलल्यागत बोला, काय अडचण आहे? खूप छान. 2 मिनिटं. पार्श्व शाजिद पाटील यांनी विद्यार्थी देशमुख त्याच्या वडिलांनी मिलिटरी बँडमध्ये ग्रुपसाठी त्यांनी 1,500 रुपये बक्षीस दिलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच. रंगादादा, माझी मनापासून विनंती आहे की तुम्ही 2 शब्द बोललेच पाहिजे. माईक ठेवायचा नाही खाली, जरा घरचं म्हणून बोलायचं. या तिकडं नको, इकडे या, तिथं जागा नाही. या की या ना रंगादादा, या प्लीज. बरं ठीक आहे. मी सरांना विनंती करते की या सर्व कलाकारांचा ॲट ए टाईम सत्कार घ्यावा. आदरणीय रंगादादा, आदरणीय गोईंगडे साहेब, ढवळे साहेब आले, आदरणीय ढवळे साहेब गोव्यामध्ये आहेत, त्यांचे बाहेर शो होतात. अतिशय छान कमी वेळेमध्ये त्यांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केले. स्क्रीन आणि लाईट आणि साऊंड हा एकत्र जो संगम इथं दिलेला आहे, तुम्हाला सगळ्यांना आनंद दिलेला आहे. या सर्व टीमनं आदरणीय व्हिडिओ शूटिंगचे ट्रीजर तुम्ही बघितलं, आजच्या रोजच्या व्हिडिओ तुम्ही बघतात. LED अखिल दादा, LED कुठे आहेत? राज ट्रॉफी ना.
या ना अखिल दादा. या सर्व टीमचं खरोखर मनापासून आभार आहे आणि आमचा सलाम आहे सगळ्यांना. तुमच्यामुळे सगळं हे श्रेय, हे सगळं कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट झाला. थँक्यू व्हेरी मच. असं सहकार्य पुन्हा पुन्हा लाभो, असतंच, पण कायम तुमचं सहकार्य लाभो ही मनापासून विनंती. धन्यवाद. रंगादादांची ट्रॉफी राहिली. राज, धनु सर, कृष्णा सर, सुमित, सगळ्यांना आमचा सलाम. कृष्णा सर, विश्वराज पाटील, धनु सर, कल्चरल टीमचे सगळे घोरपडे मॅडम, प्लीज सगळे करे मॅडम, करे सर, चव्हाण सर. सर्व कल्चरल टीम या ठिकाणी यावी. मी दोन तीन दिवस झाले इथं PPT बघताय स्क्रीनवर. ते PPT तयार करण्याचं काम आदरणीय कृष्णा सर आणि आमच्या शाळेचा विद्यार्थी आणि मग नंतर आमचा मुलगा विश्वराज पाटील यांनी अतिशय उत्कृष्ट अशी PPT या ठिकाणी दाखवलेली आहे. कॉलेज चालू आहे, त्यातून सुट्टी काढून या ठिकाणी येऊन या PPTचं त्यानं उत्कृष्ट अशा रीतीनं सगळे डान्स आपले उठवून आणलेले आहेत. आणि कृष्णा सर, सर्वच टीम त्यांची जी जी तिथं होती त्या सर्वच टीमचा, आणि विश्वराज आणि कृष्णा, धनु सर, सुमित सर, सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते. सुमित सर, तुम्हालाही आमचा सलाम आहे. 60-70 मुलांना एवढं डान्सला आणि 1600 मुलांना एवढ्या स्टेप्स देणं सोपं नाही. मी सुमित सरांना विचारलं की झोप लागते का, सकाळी उठेपर्यंत कुठली स्टेप कुणाला द्यायची आणि कुठली स्टेप कुणाला द्यायची, उद्या कुणाचं कुठलं गाणं आहे, हे सगळं त्यांचा प्रवास तेवढा पूर्ण हे गाणं गॅदरिंग होईपर्यंत चालू असतो. त्या सर्व टीमसाठी, या सगळ्या टीमसाठी घोरपडे मॅडम ज्या पडद्याआड होत्या, तब्येत एवढी बिघडलेली आहे त्यांची, मुलांना ओरडून आरडून. करे सर या ठिकाणी नाही आहेत, मी बराच वेळ करे सरांना बोललो होते. करे मॅडम, आशा चौबे प्रिन्सिपल, मायाताई, आशाराणी खोत, चव्हाण सर, सगळेच, आणि माझे सगळे कृष्णा परिवाराचे माझे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मेस विभाग, सगळ्यांचंच मी मनापासून या ठिकाणी, ड्रायव्हर विभाग असू दे, शिपाई असतील, सगळ्या आंटी असतील, कारण वेळ भरपूर झालेला आहे, त्यांना पुढं बोलवायचं होतं, वेळ कमी आहेत. शाब्दिक सत्कार मी अंतःकरणापासून या कृष्णा फॅमिलीचं मनापासून मी आभार मानते. तुमच्यामुळं ही दुनिया आहे आणि सगळ्या कृष्णा फॅमिलीला आमच्या दोघांचा सलाम आहे. असंच सत्कार्य आपल्या सगळ्यांच्या हातून व्हावं. सर्व ड्रायव्हरांना आमचा सलाम आहे, आंटींना आमचा सलाम आहे, मेस विभागचे सर्व माझे शिक्षक, गजूभाऊ आणि त्यांची टीम, मायाताई त्यांची सर्वांची टीम, या सगळ्यांच्या आम्ही ताकदीवर किंवा त्यांच्या सगळ्यांच्या कामा म्हणजे कष्टावर हे सगळं यश मिळवते. आणि पालक आणि विद्यार्थी आणि हॉस्टेलचे विद्यार्थी तर सांगायलाच नको, की जसं घरातलं आपलं बाळ आहे तसं हक्काची बाळं आमची आहेत. कुठलंही एवढी सगळी सजावट झाली असेल किंवा क्षणामध्ये पुन्हा दुसऱ्या दिवशीची तयारी असेल, कोणतंही काम असू दे, विद्यार्थी आम्हाला आई वडील म्हणून या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी कुठलंही काम न लावता स्वतः सगळं करून त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशीची तयारी करत असतात. माझ्या सगळ्या हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांना अंतःकरणापासून आशीर्वाद पण आहेत आणि त्यांना सलाम पण आहेत. हॉस्टेलचे सर्व शिक्षक, तुम्ही तर डान्स बघितलेलेच आहेत, तर त्यांना
अहोरात्र सगळं प्रॅक्टिस वगैरे घेऊन सगळं देऊन पुन्हा 11, 12, 1, 2 झोपेतनं उठून सुद्धा धनुसर त्यांना मागणं डान्स करायला लावायचे. एवढं म्हणजे कोऑर्डिनेशन सुंदर होतं हॉस्टेलच्या मुलांचं. सगळ्या मुलांचं गोड कौतुक आहे आणि पालकांचे आभार आहे. रिझल्ट इथं 2च मिनिटात जाहीर करतोय. पुन्हा एकदा सर्व शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक, स्टाफ, सर्व पालक, आमच्यावर प्रेम करणारा आमचा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित राहिला. जाधव सर आज बोलायला येईल काय? आदित्यचा डान्स कसा झाला? खरोखर गुजरात, राजस्थान आणि पूर्ण पुणे, मुंबई, सोलापूर, उस्मानाबाद पासून सगळे पालक आलेले आहेत. त्यांचा आशीर्वाद या संकुलावर असाच राहावा अशी मी सगळ्यांना आणि स्वामींचरणी प्रार्थना करतो. थोड्याच वेळात आपण जे विद्यार्थ्यांसाठी डान्सची कॉम्पिटिशन घेतलेली होती आणि प्राईज डिस्ट्रीब्युशन आपण आता घेतोय, तर माझी विनंती आहे की जे परीक्षक आहेत त्यांनी लवकरात लवकर आपले नंबर जाहीर करावेत. रक्टे सर. नमस्कार. आजच्या या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आपली सर्वांची लाडकी बाळं आमच्या ताब्यात देऊन आपण निवांत आहात असं आम्ही म्हणतच नाही, मात्र त्याच्या करिअरसाठी आपण सगळं कार्यकर्तृत्व करत आहात. आपल्या सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत. आदरणीय विनायक पाटील सर असतील, आदरणीय सचिव मनीषाताई पाटील असतील. आज प्रत्येकाच्या हातामध्ये आपल्याला चषक दिसतोय, ट्रॉफी दिसते. पहिली संस्था पाहतोय मी की एवढ्या विद्यार्थ्यांचं कौतुक करणारी ही पहिली संस्था आहे. जवळजवळ 5 लाखाच्या ट्रॉफीज या संस्थेने मुलांच्या फक्त कौतुकासाठी 8 कष्टमी सर. आम्ही मंडप या ठिकाणी ही व्यवस्था करत असताना आम्ही शिक्षक लोक जात होतो आमचं टायमिंग झाल्यावर, तरी माझ्या शिक्षकांचं कौतुक आहे. सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी गॅदरिंग संपल्यानंतर इथली व्यवस्था संपल्यानंतर मग घरी जातात. हे फक्त मुलांच्याकडे बघितणारा आहे तर शिक्षक नाहीच आहे. गेली 4 दिवस ही शिक्षकांची सगळ्या या कर्मचाऱ्यांची व्यवस्था, जेवणापासून, खाण्यापासून, नाश्त्यापासून. इथं आल्यानंतर एक गोष्ट आहे की प्रत्येकाला तू जेवलास का, खाल्लास का, पहिला घे, जेव, चहा घे. ही भाषा शैली आहे. ह्याच्यामुळे आपुलकी वाटते, आपलेपणाची जपणूक आहे. आणि ह्यांचा त्याग प्रत्येक गोष्टीत आहे. प्रत्येक गोष्टीत मुलाला चांगलंच मिळालं पाहिजे. मग असे मटेरियल असू दे, मेसमधलं, शिक्षक असू दे, शिक्षकाला विद्यार्थ्याला दिलं जाणारं साहित्य असू दे, या सर्व बाबीकडं कटाक्षानं लक्ष देणारे ही 2 व्यक्तिमत्व आहेत. मग आता मेस सांभाळणाऱ्या आदरणीय माया पाटील मॅडम असतील, गोरपडे मॅडम असतील किंवा त्या थोरात मॅडम असतील, त्यांचा ग्रुप सगळा असेल. शिक्षकांचं कर्तव्य करून घेणारे आदरणीय प्राचार्य करे सर असतील, करे मॅडम, आचार्यांनी खोत मॅडम, सुप्रिया पाटील मॅडम असतील, जंगम मॅडम, हे सर्वजणच आणि त्यांना सहकार्य करणारे सगळे माझे शिक्षक बंधू भगिनी, हे जीवापाड प्रेम करून प्रत्येक गोष्टीचा विचार करून तुमच्या मुलाला जास्तीत जास्त चांगलं देण्याचा प्रयत्न करतात. अशा ह्या व्यक्तिमत्वासाठी आणि ज्यांनी ही कष्टातून ही संस्था निर्माण केली त्यांच्यासाठी आपण एक गीत म्हणतोय. सांगू कसे या हृदयी किती घाव जपले मी, किती घाव जपले मी. सांगू कसे या हृदयी किती घाव जपले मी, किती घाव जपले मी. लाटा किती आल्या गेल्या, लाटा किती आल्या गेल्या, एक नाव जपले मी, एक नाव जपले मी. धन्यवाद.